नमस्कार. सध्या कॉक्रोच जनता पार्टी माहीत नसेल असे क्वचितच लोक असतील. सुप्रीम कोर्टाचे जज सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटल्यामुळे त्यातून आलेल्या प्रतिक्रियातून स्थापन झालेला कॉक्रोच जनता पार्टी हा पक्ष सध्या प्रचंड प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर असू द्या, त्याच्या मिलियन्स फॉलोअर्समुळे किंवा जंतर मंतरवर केलेल्या आंदोलनामुळे तो पक्ष चर्चेत आलेला आहे, राहिलेला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच विचित्र नावं असणाऱ्या राजकीय पार्ट्यांबद्दल व त्यांनी केलेल्या विचित्र आंदोलनांबद्दल किंवा इतर विचित्र आंदोलनांबद्दल. पहिली पार्टी आहे मॉन्स्टर रेविंग लुनी पार्टी, लंडन, UK. ही पार्टी त्याच्या विचित्र ड्रेसमुळे किंवा कपड्यांमुळे, हास्यास्पद मागण्यांसाठी, आश्वासनांसाठी प्रसिद्ध होते. दुसरी पार्टी आहे डाय पार्टी, जर्मनी. तिसरी पार्टी आहे रायनासोरस पार्टी, कॅनडा. त्यांचा लोगो हा एक काळा गेंडा हा होता. अशा ह्या रायनासोरस पार्टीचं प्रमुख लोगो किंवा स्लोगन होतं, आम्ही दिलेलं एकही आश्वासन आम्ही पाळणार नाही. व ह्यांनी चक्क एका काळ्या गेंड्याला, ज्याचं नाव होतं कॅको रेको, त्याला नगरसेवकचा उमेदवार म्हणून उभा केलं होतं. चौथी पार्टी आहे लेमन पार्टी. पाचवी पार्टी आहे गन्स अँड डोप पार्टी, अमेरिका. ह्या पार्टीतील लोकांचं म्हणणं होतं की बंदूक आणि अंमली पदार्थांचं सेवन करणारे लोक, म्हणजे जसं की ड्रग्स, सिगरेट, अल्कोहोल, दारू वगैरे घेणारे लोक जर एकत्र आले तर ते बहुमत स्थापित करू शकतात. कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरला पदच्युत म्हणजे पदावरून खाली खेचण्यासाठी स्थापन करण्यात आलेला हा पक्ष आहे. सहावा पक्ष आहे द बियर पार्टी, ऑस्ट्रिया. बियर प्रेमी लोकांसाठी स्थापन झालेला हा पक्ष आहे. सातवा पक्ष आहे द हंगेरियन टू टेल्ड डॉग. मुख्य म्हणजे ह्यांचा लोगो 2 शेपटी असलेला कुत्रा हा होता. ते प्रामुख्याने मागण्या करायचे लोकांना मोफत बियर, मोफत मनोरंजन यांसारखे कार्यक्रम. अशा विचित्र व हास्यास्पद मागण्या हा पक्ष करत असे. आठवा पक्ष आहे द इव्हल चिकन पार्टी, स्वीडन. या व्यतिरिक्त 1990च्या दशकात नेदरलँडमध्ये एक उद्यान नष्ट करून तिथे रस्ता बनवला जात होता. त्याला विरोध करण्यासाठी तेथील लोकांनी पेगसस या काल्पनिक पंख असलेल्या डुकराचे स्मारक उभा करून त्याद्वारे ते उद्यान वाचवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच 1968मध्ये व्हिएतनाम युद्धाचा निषेध नोंदवण्यासाठी चक्क एका डुकराला, ज्याला पेगसस म्हटलं जायचं, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या उमेदवार किंवा अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा उमेदवार म्हणून चक्क एका डुकराला निवडणुकीत उतरवण्यात आले होते. तसेच 1966मध्ये इजिप्तमधील एक लेखक हाकीम यांनी राजकीय गोंधळ, मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत दाखवण्यासाठी द फेट ऑफ कॉक्रोच हे नाटक लिहिलं होतं. त्यात झुरळ हे मुख्य भूमिका निभावत होते.